जय शिवराय शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी झाली म्हणजे आता तुम्हाला वाटत असं आता हे जे चालू आहे सध्या कर्जमाफीचं, तर हीच कर्जमाफी झाली का काय? तर ही कर्जमाफी नाही झाली. मागच्या वर्षी 8 मार्च 2025 ला आपली जुनी काही भूविकास बँक होती ना, तर त्या बँकेची नोंदणी रद्द करण्यात आली. या भूविकास बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध प्रकारची कर्ज दिल्या जायची आणि मग त्या शेतकऱ्यांच्या सातबारावर भूविकास बँकेचा बोजा होता आणि त्यामुळं त्या बँकेची नोंदणी रद्द झाल्यामुळं आता त्या बँकेचं जे काही बोजा शेतकऱ्यांच्या सातबारावर होता तो बोजा कमी करण्याचं काम ज्या ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावर बोजा आहे अशा शेतकऱ्यांचा बोजा करण्याचं काम सध्या चालू आहे. आणि त्याचबद्दलची नांदेड जिल्ह्यातली एक बातमी आहे की नांदेड जिल्ह्यातील 5106 शेतकऱ्यांच्या सातबारावर असा बोजा होता आणि तसं एक परिपत्रक काढून नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी तो बोजा कमी करण्याचं काम सर्व तहसीलदारांना हे परिपत्रक देऊन सांगितलेलं आहे आणि सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा आवाहन केलेलं आहे की तुमच्या जो काही सातबारावर बोजा आहे तो बोजा आपण तलाठ्यांना भेटून किंवा तहसीलदारांना भेटून आपल्या सातबारावरील बोजा कमी करून घ्यायचा आहे. कर्ज बोजाची नोंद कमी करण्याबाबत तसेच यासाठी सर्व तालुक्यांनी मंडळ स्तरावर कॅम्प आयोजित करावेत व कर्ज बोजाची नोंद कमी केल्याचे प्रमाणपत्र निर्गमित करण्याचे निर्देश सुद्धा त्यांनी दिलेले आहेत. आता नांदेड जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय बँक भूविकास बँक नांदेड या बँकेची दिनांक 8 मार्च 2025 रोजीच्या आदेशान्वये नोंदणी रद्द झाली असून महाराष्ट्र शासनाचे शासन निर्णय LDB 1015 प्रक्र 28 शिकाना 7S दिनांक 9 नोव्हेंबर 2022 अन्वये राज्यातील सर्व महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्यादित मुंबई शिखर भूविकास बँक व जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय बँकांचे जिल्हा भूविकास बँका कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्णतः कर्ज माफ झाले आहेत. भूतारण बँक भूविकास बँक व महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी ग्रामीण विकास बँक मर्यादित मुंबई या बँकेचे सभासद असलेल्या शेतकऱ्यांना असे आवाहन करण्यात आलेले आहे. त्यामुळे जर आपल्या सातबारावर असा बोजा असेल तर नांदेड जिल्ह्यातील त्या शेतकऱ्यांनी आपल्या सातबारावरील बोजा कमी करण्याचं आवाहन जिल्हा अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. आणि आता जी काही कर्जमाफी 2026 ची चालू आहे त्याबाबत त्या समितीचं काम चालू आहे. त्याबद्दल यापुढे जेव्हा काही अपडेट येईल त्यावेळेस आपण या चॅनलच्या माध्यमातून अपडेट देण्याचा प्रयत्न करू. आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.